हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार 13 मेच्या एपिसोडमध्ये असा भारी ट्विस्ट आलाय, इतका भारी ट्विस्ट आलाय की तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही की आपण या मालिकेत हे काय पाहतोय. आणि या मालिकेत हा जो बदल घडलाय ना, तो अतिशय सुंदर, अतिशय भारी बदल आहे, ज्यामुळे ही मालिका पाहण्याची मजा खूप वाढणार आहे आणि तुम्हाला ही मालिका खूप आवडणार आहे. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, बाळजाबाई पूर्णपणे बदलली आहे. कृष्णाचा जीव तर धोक्यातच आहे. डॉक्टरांनी सांगितलंय की 24 तासांच्या आत कृष्णाला शुद्ध नाही आली तर खूप वाईट घडू शकतं. कृष्णाची अवस्था खूप क्रिटिकल आहे. दुष्यंत त्यामुळे पूर्णपणे कोलमडून गेलाय, ढसाढसा रडू लागलाय. पण इकडे बाळजाबाई, जिचं पूर्णपणे मनपरिवर्तन झालंय, कृष्णाने तिचा जीव वाचवला, त्यामुळे बाळजाबाईला कृष्णाचं सत्य कळलंय. कृष्णा किती चांगली आहे याची जाणीव बाळजाबाईला झाली आहे. आणि कृष्णाचा जीव वाचवण्यासाठी बाळजाबाई 24 तास एकाच जागी बसून महामृत्युंजय यज्ञ करणार आहे. हा यज्ञ करणं काही सोपं नाही आहे. 24 तास एकाच जागी बसावं लागतं, उठता येत नाही. कितीही वाईट परिस्थिती आली तरी हे यज्ञ पूर्ण करावाच लागतो, नाहीतर फलप्राप्ती होत नाही. पण कृष्णाचा जीव वाचवण्यासाठी बाळजाबाई हे सगळं करते. आणि तिकडे समर कृष्णाचा जीव घेण्याचा प्रयत्न करतोय. मग आता बाळजाबाईचा हा यज्ञ सफल होणार का? देव तिची इच्छा पूर्ण करणार का? कृष्णा वाचणार का? हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच दुष्यंत कृष्णाला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. वॉर्डबॉय कृष्णाला ICUमध्ये घेऊन जात असतात. दुष्यंत जोरजोरात ओरडत असतो, डॉक्टर डॉक्टर लवकर या, माझ्या बायकोला खूप लागलंय. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचलोय, काळजी करू नको, तू बरी होणार आहेस. आणि मग वॉर्डबॉय कृष्णाला घेऊन ICUमध्ये निघून जातात. दुष्यंत खूप टेन्शनमध्ये असतो. तेवढ्या डॉक्टर ICUमध्ये जाऊ लागतात. दुष्यंत त्यांना थांबवतो आणि म्हणतो, डॉक्टर आता जी मध्ये गेली ना, ती माझी बायको आहे, तिच्या डोक्याला मार लागलाय. तुम्हाला काय हवं ते करा, कोणत्याही डॉक्टरला बोलवा, कोणतीही महागडी ट्रीटमेंट करा, पैशांचा काहीच प्रश्न नाहीये, पण माझी कृष्णा वाचली पाहिजे. डॉक्टर दुष्यंतला समजावून सांगतात, तुम्ही इतके पॅनिक होऊ नका, आधी मला त्यांना चेक करू द्या, मग मी तुम्हाला सगळं सांगतो. असं म्हणून डॉक्टर आतमध्ये निघून जातात. दुष्यंत खूप घाबरलेला असतो आणि स्वतःशीच बडबड करत असतो, माझ्या कृष्णाला काही नाही होणार, माझी कृष्णा लवकरच बरी होईल. तेवढ्यात भक्ती आणि बंब्या तेथे पोहोचतात. भक्ती आणि बंब्या विचारतात, काय झालं दाजी? आम्हाला गावातील लोकांनी सांगितलं की कृष्णाच्या डोक्याला मार लागलाय, कृष्णा बरी तर आहे ना? तर दुष्यंत सांगतो, हो हो, ती बरी बरी आहे, तिला काही नाही होणार. असं कसं तिला काय होईल? तिला काहीच होणार नाही. दुष्यंत खूप घाबरलेला असतो, पॅनिक झालेला असतो. त्याची ही अवस्था पाहून बंब्या आणि भक्तीसुद्धा घाबरतात. भक्ती विचारते, दाजी कृष्णाला काही होणार तर नाही ना, ती बरी तर होईल ना? तर दुष्यंत चिडून म्हणतो, काहीच होणार नाही, काहीच होणार नाही माझ्या कृष्णाला. आणि तुम्हाला दोघांना बजावून सांगतोय, जोपर्यंत कृष्णा पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत येथून हलायचं नाही. कृष्णावर हल्ला झालाय, हॉस्पिटलमध्ये सुद्धा पुन्हा हल्ला होऊ शकतो, त्यामुळे दोघांनी कोठेच जायचं नाही, मी सुद्धा येथेच थांबणार आहे. भक्ती आणि बंब्या हो म्हणतात. भक्ती विचारते, दाजी पण हा हल्ला कसा झाला? कृष्णाला काही होणार तर नाही ना? तर दुष्यंत हसू लागतो आणि म्हणतो, अरे नाही नाही, काही नाही होणार, माझी कृष्णा फायटर आहे, फायटर. आणि ही काय पहिली वेळ आहे का? यावेळेस अनेकदा असं घडलंय आणि यावेळी तर तिला जास्त काही लागलेलं सुद्धा नाहीये, ती बरी होईल, तुम्ही काळजी करू नका. दुष्यंतच्या चेहऱ्यावर खूप टेन्शन असतं, भीती असते. भक्ती आणि बंब्याला हे समजतं की दुष्यंत घाबरलाय, पण तो स्वतःलाच धीर देतोय. हे दोघे काहीच बोलत नाही. दुष्यंतची अवस्था खूप बिकट झालेली असते, तो अस्वस्थ झालेला असतो आणि म्हणतो, कृष्णाला काहीच होणार नाही, मी काही होऊच देणार नाही. कृष्णा आणि माझी 7 जन्माची साथ आहे, ती काय अशा मला सोडून जाऊ शकत नाही, नका टेन्शन घेऊ, काही नाही होणार तिला. आणि तेवढ्यात नर्स तेथे येते आणि म्हणते, दुष्यंत सर ही औषधं लवकर घेऊन या. दुष्यंत भक्ती आणि बंब्याला म्हणतो, येथेच थांबायचं, येथून हलायचं नाही, मी आत्ता येतो औषधं घेऊन. दुष्यंत निघून जातो. भक्ती आणि बंब्याला खूप टेन्शन येतं की कृष्णाचं आता काय होईल. आणि इकडे बाळजाबाईच्या हातामध्ये एक मोठा विळा असतो आणि ती अनुसूया आणि समरला धमकी देते, जर माझ्या कृष्णाला काही झालं ना तर मी तुम्हाला सोडणार नाही. मला माहिती आहे हे सगळं कटकारस्थान तुमचं आहे, तुम्ही माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या बिचाऱ्या कृष्णाच्या जीवावर बेतलंय. समर आणि अनुसूया खूप चिडतात. अनुसूया म्हणते, ए बये, आमच्यावर असे घाणेरडे आरोप लावू नको.
आणि मला तर वाटतंय तूच कृष्णावर हा जीवघेणा हल्ला करून आणला, कारण ही काय तुझी पहिली वेळ नाहीये. याआधी सुद्धा तू अनेक वेळेस असं केलंय आणि आता कोणाला संशय येऊ नये म्हणून हा आरोप आमच्यावर टाकतेय. अगं पापिनी आहेस तू, पापिनी. स्वतःच्या सुनेचा किती वेळ जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि आता आमच्यावर आरोप लावतेस. बाजाबाईला खूप राग येतो, ती दुःखी होते. अनुसूया म्हणते, आता कृष्णाला काही झालं ना तर सगळे गावकरी तुझ्यावर संशय घेणार, कारण हे सगळं तूच केलंय. आम्ही असं केलं नाही, आम्हाला ही सवय नाहीये लोकांचे जीव घेण्याची, तुलाच ती सवय आहे. बाजाबाई चिडून म्हणते, हे अनुसे. तर समोर म्हणतो, हाय, एकदम बरोबर बोलती हाय. ही बाजाबाई अशीच हाय आणि आता सगळ्या गावकऱ्यांना तिच्यावरच संशय आहे. नक्कीच हिनेच असं केलेलं असणार आहे. हे ऐकून बाजाबाई खूप चिडते आणि म्हणते, ए दिवट्या, तोंड बंद ठेवायचं, नाहीतर तुमच्या दोघांच्या खांडोळ्या खांडोळ्या करून कुत्र्याला खायला घालेल, समजलं का? समर आणि अनुसया खूप घाबरतात. दलपत आणि मैनावती म्हणतात, बाजाबाई शांत व्हा, या इकडे. समर म्हणतो, हा हा, घेऊन जा, डोक्यात बर्फ ठेवा त्यांच्या, काही बाही बरळत आहे. आणि मैनावती ही बाळजाबाईला विचारते, काय झाले बाळजाबाई, कृष्णाला काय झालंय? तेवढ्यात बाळजाबाईला आठवतं की कृष्णाने माझा जीव वाचवला होता आणि मला म्हणाली होती, तुम्ही माझ्या आईसारखे आहात. त्याच वेळेस गुंडांनी माझ्या डोक्यावर हल्ला केला, पण कृष्णाने तो स्वतःवर झेलला आणि ती बेशुद्ध पडली. हे सगळं बाळजाबाईला आठवतं आणि बाळजाबाई रडत असते. मैनावती विचारते, सांगा ना बाळजाबाई, काय झाले कृष्णाला? कृष्णावर हल्ला कसा झाला? हे सगळं तुम्हीच केलंय का? बाळजाबाई काहीच बोलत नाही, रडत असते. दलपत म्हणतो, ए मैनावती, काय प्रश्न विचारतेस? जा, त्यांच्यासाठी पाणी घेऊन ये. मैनावती पाणी घेऊन येते आणि बाळजाबाईला पाणी प्यायला देते आणि दलपत बाळजाबाईच्या हातातून हा विळा काढून घेतो. बाळजाबाई खूप दुःखी असते. फ्रेंड्स, खरंच बाळजाबाई पूर्णपणे बदलली आहे. आता एक नवीन बाळजाबाई आपल्याला पाहायला मिळणार आहे, जी खरंच कृष्णावर आईसारखी माया करेल, आईसारखं प्रेम करेल. त्यामुळे बाळजाबाई आणि कृष्णाला पाहायला या मालिकेत खूप मजा येणार आहे. तर इकडे समर आणि अनुसूया एकमेकांशी बोलत असतात. अनुसूया विचारते, समर, आता पुढे काय होईल? तर समर सांगतो, त्या कृष्णाला काही झालं ना तर ही बाळजाबाई सगळा आरोप आपल्यावर लावणार. तर अनुसूया म्हणते, लावू दे ना मग, तिच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे? एक नंबरची पापिनी खोटाडी कुठली, आणि अख्ख्या जगाला माहिती आहे तिनेच आजपर्यंत कृष्णाचा किती वेळ जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कुणीही तिच्यावर विश्वास ठेवणार नाही, सगळे तिला खोटाडी म्हणूनच सिद्ध करतील. समर म्हणतो, वय वय, ते तर होणारच आहे. अनुसूया म्हणते, आता आपल्याला काहीतरी नवीन प्लॅन बनवावा लागणार आहे, ज्यामुळे सगळा आरोप त्या बाळजावर लागेल. म्हणजे कृष्णा तर ढगात जाईलच, ही बाळजा जेलात जाईल आणि मग हे सगळं मैदान आपल्यासाठी खुलं. हे ऐकून समरसुद्धा खुश होतो. तर इकडे बाळजाबाई खूप दुःखी असते आणि रडत असते. त्यानंतर बाळजाबाई, दलपत आणि मैनावती बाळजाबाईच्या रूममध्ये येतात आणि मैनावती बाळजाबाईला विचारते, काय मग बाळजाबाई, हा सगळा तुमचाच प्लॅन होता ना? आता बंद करा ही नाटकं आणि सांगा खरं खरं, मरणार की नाही ती कृष्णा? बाळजाबाई खूप चिडते आणि चक्क मैनावतीच्या गळ्याला हा विळा लावते. मैनावती, दलपत खूप घाबरतात. बाळजाबाई मैनावतीला ठणकावून सांगते, ए मैनावती, त्या कृष्णाने माझा जीव वाचवलाय, या बाळजाचा जीव, तिला काही होता कामा नये. यानंतर त्या कृष्णाबद्दल एक पण वंगाळ शब्द मी ऐकून घेणार नाही. तिच्याबद्दल नीट बोलायचं. माझ्या कृष्णाला काहीच होणार नाही, माझी कृष्णा जगणारे, सुखरूप राहणारे. असं म्हणून बाळजाबाई मैनावतीचा गळा सोडून देते. मैनावती खूप घाबरते, रडू लागते आणि बाळजाबाई रागारागाने तेथून निघून जाते. दलपत विचारतो, ए मैनावती, काय गरज होती का असं बोलण्याची? तर मैनावती म्हणते, पण मला एक कळत नाहीये, या बाळजाबाईला त्या नावडत्या सुनेचा एवढा पुळका कसा काय आला? तर दलपत म्हणतो, अगं ती बाळजाबाई नागिन आहे, नागिन. समोरच्याच्या काळजात घुसून त्याचा काळी चिरण्याची कला तिला माहिती आहे. हे सुद्धा बाळजाबाईचं नाटक असणारे, नाटक करतीये ती. मैनावतीला सुद्धा असंच वाटतं. आणि इकडे दुष्यंत, बंब्या, भक्ती सगळे ICU बाहेर बसलेले असतात. दुष्यंत खूप टेन्शनमध्ये असतो, एरझऱ्या मारत असतो. बंब्या भक्तीला विचारतो, भक्तीताई, हे सगळं काय होतंय? मला तर खूप भीती वाटतेय. दुष्यंत दाजी असं करताय, एवढे टेन्शनमध्ये आहेत, कृष्णा वाचेल ना? कृष्णा जास्त सिरियस तर नाहीये ना? तर भक्ती म्हणते, नाही रे बंब्या, टेन्शन घेऊ नको, सगळं काही ठीक होईल. बंब्याला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. तर इकडे दुष्यंतसुद्धा खूप दुःखी असतो. माझ्या कृष्णाला काही होणार नाही, माझी कृष्णा फायटर आहे, माझी कृष्णा नक्की वाचणार आणि मला आवाज देईल. दुष्यंत सरकार, मी तिचा आवाज ऐकण्यासाठी तरसलोय, असा विचार दुष्यंत करत असतो. आणि तेवढ्यात
बाळाजाबाई तेथे येते आणि दुष्यंतला विचारते, काय रे दुष्यंता, बरी आहे का कृष्णा? बाळाजाबाईला पाहून दुष्यंत खूप चिडतो, तिचा हात झटकून देतो आणि विचारतो, तुम्ही येथे काय करताय? बाळाजाबाई म्हणते, अरे कृष्णा कशी ते सांग ना. बाळाजाबाई भक्तीला विचारते, भक्ते कशी आहे कृष्णा, बोला ना, तुम्ही कुणीच का बोलत नाहीये? दुष्यंत खूप चिडतो आणि बाळाजाबाईला म्हणतो, बाळाजाबाई बंद करा तुमची नाटकं. मला माहिती आहे कृष्णावर हा हल्ला तुम्हीच घडवून आणलाय आणि आता सासूपणाचा आव आणताय. कशाला आला तुम्ही येथे? तुमचा प्लॅन फ्लॉप झाला म्हणून आला का? कृष्णा जिवंत आहे की तिचं काही बरं वाईट झालंय हे चेक करण्यासाठी आलाय. बाळाजाबाईला खूप वाईट वाटतं. बाळाजाबाई रडू लागते आणि म्हणते, नाही रे दुष्यंता, मी असं काहीच केलेलं नाहीये. हा हल्ला मी नव्हता घडवून आणला. उलट कृष्णाने माझा जीव वाचवलाय आणि मला आता कळलंय की कृष्णा किती चांगली मुलगी आहे. मी तिच्यासाठी येथे आली आहे. तर दुष्यंत म्हणतो, बंद करा तुमचे हे मगरीचे अश्रू डहाणं. तुम्ही कधीच बदलू शकत नाही हे मला माहिती आहे. यामागे सुद्धा तुमचा काहीतरी प्लॅन असेल आणि मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, आत्ताच्या आत्ता जा इथून, नाहीतर मला इथे धिंगाणा नकोय. हॉस्पिटल आहे हा, मला कोणताही तमाशा नकोय. तेवढ्यात डॉक्टर तेथे येतात आणि म्हणतात, दुष्यंत रांगणे पाटील. दुष्यंत विचारतो, डॉक्टर माझी कृष्णा बरी तर आहे ना? ती लवकर शुद्धीत येईल ना? तर डॉक्टर सांगतात, नाही, मला सांगायला वाईट वाटतंय पण त्या खूप क्रिटिकल आहेत. त्यांना इंटरनल डॅमेज नाही आहे पण अजून शुद्ध आलेली नाही आहे. पुढील 24 तास त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. 24 तासात त्यांना शुद्ध आली तर ठीक आहे, नाहीतर. हे ऐकून दुष्यंत, बाळाजाबाई, भक्ती यांना जबर धक्काच बसतो. दुष्यंत खूप चिडतो आणि विचारतो, नाहीतर म्हणजे? तर डॉक्टर सांगतात, नाहीतर आम्हाला त्यांचं ऑपरेशन करावं लागेल आणि आम्ही त्याची गॅरंटी देऊ शकत नाही. दुष्यंत विचारतो, हे काय बोलताय डॉक्टर तुम्ही? डॉक्टर आहात ना तुम्ही आणि गॅरंटी देऊ शकत नाही म्हणजे? काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? माझ्या कृष्णाला काही होता कामा नये. तुम्ही जगातल्या सगळ्यात भारी डॉक्टरला बोलवा, कोणतीही ट्रीटमेंट करा, पैशांची काळजी करू नका, पण माझ्या कृष्णाला काही होता कामा नये. डॉक्टर दुष्यंतला समजावून सांगतात, तुम्ही पॅनिक होऊ नका. आम्ही आमची बेस्ट ट्रीटमेंट करतोय, पण आता सगळं परमेश्वराच्या हातात आहे. असं म्हणून डॉक्टर तेथून निघून जातात. दुष्यंतला जबर धक्का बसतो. दुष्यंत खाली बसतो, डोक्याला हात लावतो. बाळाजाबाई त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते, दुष्यंता नको टेन्शन घेऊ, कृष्णाला काही होणार नाही. अरे ती कृष्णा आहे, आजपर्यंत तिने किती लोकांचं भलं केलं आहे. तिच्या मागे एवढं मोठं पुण्याचं पाठबळ आहे आणि अशा चांगल्या माणसांना देव नेहमी साथ देतो. आजपर्यंत कृष्णाने प्रत्येक संकटाला परतून लावलंय, या संकटाला सुद्धा ती परतून लावेल, तिला काहीच होणार नाही. चक्क बाळाजाबाई असं बोलतीये त्यामुळे दुष्यंतला आश्चर्य वाटतं. बंबे आणि भक्तीला सुद्धा आश्चर्य वाटतं आणि बाळाजाबाई दुष्यंतला म्हणते, तू नको काळजी करू. डॉक्टर म्हणालेत ना, आता परमेश्वरच काहीतरी करू शकतो. आता मी त्याचा धावा करणार. कृष्णासाठी महामृत्युंजय मंत्राचा जाप करणार, महामृत्युंजय यज्ञ करणार आणि कृष्णाचा जीव नक्की वाचेल. दुष्यंतचा मात्र यावर विश्वास नसतो. बाळाजाबाई तेथून निघून जाते. भक्तीला सुद्धा आश्चर्य वाटतं की बाळाजाबाई एवढी कशी बदलली. दुष्यंतला मात्र कृष्णाची खूप काळजी वाटत असते आणि इकडे अजून 2 जणांना काळजी वाटत असते, पण बाळाजाबाई मेली की नाही याची. सावित्री आणि पूजा त्यांच्या घरी असतात. पूजा नुसत्या येळझऱ्या मारत असते आणि सावित्री तिच्याकडे पाहत असते. पूजा समरच्या फोनची वाट पाहत असते की समर तिला सांगेल बाळाजाबाई मेलीये. सावित्री म्हणते, ए पूजे, तुला अशा येळझऱ्या मारताना पाहून ना माझं सुद्धा डोकं दुखायला लागलंय, चक्कर येते. मी तर चहा पितीये, तुला कॉफी प्यायची का? सांग, कॉफी बनवते तुझ्यासाठी. पूजा चिडून म्हणते, आई तुला काय चहा कॉफीचं पडलंय? येथे मला टेन्शन आलंय, ती बाळाजाबाई मेली असेल की नाही. त्या समरने अजून कॉल केलेला नाहीये. तर सावित्री म्हणते, टेन्शन मला पण आलंय, पण ती बाळाजाबाई मरेल की नाही? पूजा सावित्रीकडे रागारागाने पाहते. तर सावित्री म्हणते, मेलीच असेल, मरायलाच पाहिजे, का नाही मरणार? तिने मरायलाच पाहिजे. त्यामुळे पूजाला आनंद होतो आणि तेवढ्यात समर पूजाला कॉल करतो. समरचा फोन आलेला पाहून या दोघी आनंदाने नाचूच लागतात. सावित्री म्हणते, स्पीकरवर ठेव, स्पीकरवर. पूजा फोन उचलते, स्पीकरवर ठेवते आणि विचारते, काय मग समर डार्लिंग, मेली की नाही बाळाजाबाई? तर समर सांगतो, नाही मेली, प्लॅन फ्लॉप झाला. हे ऐकून पूजा आणि सावित्रीला जबर धक्काच बसतो. पूजा विचारते, असा कसा प्लॅन फ्लॉप झाला? तर समर सांगतो, माझ्या माणसांनी त्या बाळाजाबाईला उचललं होतं, तिचा खेळ खल्लास करणारच होते. तेवढ्यात ती कृष्णा तेथे पोहोचली. कृष्णाने बाळाजाबाईचा जीव वाचवला, पण तिच्यावर हल्ला झाला आणि आता ती हॉस्पिटलमध्ये आहे. ती खूप क्रिटिकल आहे. हे ऐकून
पूजा आणि सावित्रीला खूप आनंद होतो आणि पूजा म्हणते, वा वा समर, हे तर चांगलंच झालं. अरे, जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. पहा, बाळजाबाई मेली असती तर त्यानंतर कृष्णाला मारण्यासाठी प्रयत्न करावे लागले असते. पण आता कृष्णा मरणार आणि एकदा का कृष्णा मेली तो दुष्यंत पूर्णपणे कोलमडून जाईल. तो स्वतःचा आपोआप मरणार. मग सगळं रान मोकळं. त्या बाळजाबाईला तर आपण केव्हा पण संपू शकतो. हे ऐकून समर खुश होतो आणि म्हणतो, अरे वा पूजा मॅडम, तुम्ही तर अगदी माझ्यासारखाच विचार करताय. तर पूजा म्हणते, त्यामुळेच तर आपलं एवढं जमतं ना. आणि तू आता टेन्शन घेऊ नको आणि एक काम कर, तिकडे जे काही होत असेल ना ते सगळ्यात आधी मला कळवायचं. म्हणजे मला सुद्धा ऐकायला खूप भारी वाटेल की ती कृष्णा मेलीये. समर म्हणतो, वय वय, सगळ्यात आधी तुम्हालाच कळवेल. आणि समर फोन कट करतो. पूजा आणि सावित्री आनंदाने नाचू लागतात की आता कृष्णा मरणार. त्यांचा आनंद गगनात मावत नाही. खरंच ही माणसं आहेत की राक्षस आहेत तेच कळत नाही. आणि कृष्णा मरणार म्हणून सावित्री चक्क देवाला नमस्कार करते. धन्यवाद देवा, खूप भारी केलं. तर पूजा म्हणते, आई ती कृष्णा मरणार आहे आता आणि एकदा का कृष्णा मेली म्हणजे आपल्या आयुष्यातलं सगळं दुःख संपलं. सावित्री म्हणते, अगं किती वर्षापासून या क्षणाची मी वाट पाहत होते. शेवटी ते झालं. या दोघी हसतात, खेळतात, एकमेकींना मिठ्या मारतात, आनंद साजरा करतात आणि मग नाचत सुद्धा असतात. या दोघींना पाहून खूप राग येतो, एवढं मात्र खरं. आणि इकडे बाळजाबाई जयकांत, मैनावती, दलपतला बोलून घेते आणि आजच्या एपिसोडपासून या मालिकेत नवीन जयकांत आलाय. जुना जयकांत बदललाय, नवीन जयकांत आलाय. बाळजाबाई ही जयकांतला सांगते, जयकांत आत्ताच्या आत्ता गावातील गुरुजींना घरी बोलून घ्यायचं. या तिघांना कळतच नाही. अनुसया त्यांचं बोलणं चोरून ऐकत असते. बाळजाबाई सांगते, गावातील गुरुजींना बोलून घे. कृष्णाची अवस्था खूप बिकट आहे. 24 तास तिच्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि लवकरात लवकर मला तिचा जीव वाचवण्यासाठी महामृत्युंजय यज्ञ करायचा आहे. हे ऐकून या सगळ्यांना जबर धक्काच बसतो. बाळजाबाई सांगते, माझी सून वाचलीच पाहिजे आणि तिच्यासाठी मी काहीही करू शकते. दलपत भाऊजी, तुम्ही गुरुजींना बोलवा. जयकांत, तू त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून या मंत्रासाठी, या यज्ञासाठी जे काही सामान लागतं ते सगळं सामान घेऊन ये. तेव्हा मैनावती ही बाळजाबाईला विचारते, बाळजाबाई मला एक कळत नाहीये, तुम्ही हे नाटक का करताय? कारण तुमचं हे नाटक पाहण्यासाठी भाऊजी घरात नाहीये, दुष्यंत घरात नाहीये, कृष्णा नाहीये. मग हे नाटक करून काय फायदा? बाळजाबाई चिडून म्हणते, मैनावती तोंड बंद ठेवायचं. मैनावती म्हणते, हो हो, करा ना करा ना, यज्ञ करा, सगळं करा, कृष्णा तर वाचलीच पाहिजे. बाळजाबाईला खरंच कृष्णाची खूप काळजी वाटत असते आणि हे सगळं पाहून अनुसुयाला सुद्धा जबर धक्काच बसतो. अनुसुया विचार करते, हे सगळं काय चाललंय? या बाळाला कृष्णाचा एवढा पुळका का आलाय हेच कळत नाहीये. इकडे समर हा रूममध्ये असतो. तेवढ्यात अनुसुया तेथे येते आणि समरला सांगते, अरे समर, घरात सगळं उलटच होतंय. ती बाळा कृष्णासाठी महामृत्युंजय यज्ञ करतेय. समरलाही धक्काच बसतो. समर विचारतो, हे काय बोलतेस तू? तर अनुसुया सांगते, अरे बरोबर बोलतीये. जेव्हा मी ऐकलं ना तेव्हा मला सुद्धा मोठा धक्काच बसला. समर म्हणतो, अगं आई जाऊ दे, त्या पापिनीचं काय देव ऐकणार आहे का? नाही ऐकणार. ती कृष्णा नाही वाचणार. आणि तसं पण ती बाळाय ना नाटक करतीये, ही सगळी तिची नाटकं आहेत. कृष्णा काय वाचत नाही, तू टेन्शन घेऊ नको. अनुसुया विचारते, तू काही विचार केलाय का त्या कृष्णाचा? तर समर सांगतो, करतोय, काहीतरी विचार करतोय मी. तर अनुसुया त्याला सांगते, समर, ती कृष्णा मरायला पाहिजे. एकदा का ती कृष्णा मेली तो दुष्यंत आपोआप मरणार आणि मग आपण त्या बाळजाबाईवर सगळा आरोप टाकायचा. ज्या गुंडांना आपण बाळजाबाईवर हल्ला करण्यासाठी पैसे दिले ना, त्यांना आणखीन जास्त पैसे द्यायचे आणि सगळा आरोप बाळजाबाईवर टाकायला सांगायचा. हे ऐकून समर खूप खुश होतो आणि म्हणतो, वाय वा, काय डोकं चालतंय तुझं. तर अनुसुया म्हणते, उशिरा चालतंय. 26 वर्षांपूर्वी असं डोकं चाललं असतं ना तर आपल्या दोघांना 26 वर्षांचा वनवास भोगावा लागला नसता. तर समर म्हणतो, आय जे घडलं ते जाऊ दे, आता तो विचार नाही करायचा. आता हे सगळं आपलंच होणार आणि त्या बाळा, दुष्यंत आणि कृष्णाला आपण सोडायचं नाही, असा विचार करून समर खूप खुश होतो. इकडे बाळाबाई हॉलमध्ये असते. अजून गुरुजी का आले नाही? दलपत भाऊजी आणि त्या जयकांतने त्यांना निरोप दिला असेल की नाही, हाच प्रश्न बाळाबाईला पडलेला असतो. आणि तेवढ्यात गुरुजी घरी येतात, नमस्कार करतात. बाळाबाई सुद्धा त्यांना नमस्कार करते आणि बसायला सांगते. बाळाबाई ही गुरुजींना सांगते, गुरुजी, माझी सून कृष्णा हॉस्पिटलात आहे, खूप सिरियस आहे आणि मला तिचा जीव वाचवायचा आहे.
त्यासाठी मला महामृत्युंजय यज्ञ करायचा आहे. हे ऐकून गुरुजींना आश्चर्य वाटतं. गुरुजी हे बाळजाबाईला समजावून सांगतात, बाळजाबाई तुम्ही जे काही करताय ना ते अतिशय योग्य चांगलं करताय, पण महामृत्युंजय यज्ञ करणं हे काही सोपं नाही आहे. शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. कारण एकदा का हा यज्ञ सुरू झाला पुढील 24 तास तो सुरू राहतो आणि तुम्हाला जागेवरून उठतासुद्धा येणार नाही आहे. आणि जर या यज्ञाच्या मध्यात तुम्ही उठलात तर तुम्हाला त्याची फलप्राप्ती होणार नाही. तुम्हाला हे जमेल का? तर बाळजाबाई सांगते, गुरुजी का नाही जमणार? माझ्या सुनेसाठी 24 तास काय, मी 24 दिवससुद्धा यज्ञ करू शकते. एका जागेवर बसून राहू शकते. मग ऊन येऊ, वारा येऊ, पाऊस येऊ, कोणतीच गोष्ट मला नाही थांबवू शकत. गुरुजीला आनंद होतो. गुरुजी म्हणतात, ठीक आहे मग बाळजाबाई, मी तुम्हाला जसं सांगतो तशी विधी तुम्ही करा. आणि गुरुजी बाळजाबाईला सगळी विधी सांगतात आणि तेथून निघून जातात. बाळजाबाई म्हणते, कृष्णे तू माझा जीव वाचवलाय आणि आता तुझ्यासाठी मी काहीही करू शकते. 24 तास हा महामृत्युंजय यज्ञ मी करणार आणि तुला परत यावंच लागेल आणि आपण दोघी एकत्र येणारच. असा विचार करून बाळजाबाई खूप इमोशनल होते. फ्रेंड्स, बाळजाबाई पूर्णपणे बदलली आहे. हे तिचं नाटक नाही आहे किंवा ती काहीतरी कटकारस्थान करत नाही आहे, तर ती खरं खरं वागते आहे. आणि एकदा का कृष्णा बरी झाली मग त्यानंतर बाळजाबाई आणि कृष्णाची जोडी समर आणि अनुसयाची चांगली जिरवणार यात शंका नाही. या सासू सुनेची केमिस्ट्री पाहायला खूप मजा येणार आहे. एवढं मात्र खरं. रात्र होते आणि दुष्यंत ICUमध्ये येतो. कृष्णा अजूनही निश्चित पडलेली असते, तिला शुद्ध आलेली नसते. दुष्यंत कृष्णाजवळ बसतो. कृष्णाकडे एकटक पाहत असतो, सगळ्या पॅरामीटर्सकडे पाहतो. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, ओ कारभारीबाई चला उठा, खूप झाला आराम. अहो तुम्हाला एवढी आराम करायची सवय नाही आहे. किती कामं आहेत तुम्हाला. घरची कामं करायची आहे, पंचायतीची कामं करायची आहे, तुम्हाला शाळेत जायचं आहे शिकायला आणि तुम्ही अशा आराम करताय. घरी म्हटलं मी का आराम करा, तिथे तर झोपत नाही आणि येथे अशा झोपून पडलाय. उठा उठा, चला उठा ना. दुष्यंत हे बोलता बोलता खूप इमोशनल होतो, पण कृष्णा काही उठत नाही. दुष्यंतच्या डोळ्यात पाणी येतं. दुष्यंत म्हणतो, कृष्णा उठ ना, कृष्णा उठ. दुष्यंत रडू लागतो, पण कृष्णा ही बेशुद्धच असते. आणि इकडे बाळजाबाई घराच्या अंगणात महामृत्युंजय यज्ञ सुरू करते आणि देवाचा धावा करत असते. महामृत्युंजय मंत्र म्हणत असते. काही करून कृष्णाला वाचवायचं असं बाळजाबाईने ठरवलेलं असतं. आणि इकडे दुष्यंत हा कृष्णाजवळ असतो आणि म्हणतो, ओ कारभारीबाई चला उठा, काहीतरी बोल बरं कृष्णा. तू काहीतरी बोलणार, मग मी काहीतरी बोलणार, मग आपल्यात भांडण होणार. आज आपल्यात भांडण झालं नाही ना, म्हणून खूप चुकल्यासारखं वाटतंय, मजाच येत नाहीये. उठ ना, कर ना माझ्याशी भांडण. कृष्णा उठ ना. हे म्हणता म्हणता दुष्यंत खूप दुःखी होतो, रडू लागतो. फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे दुष्यंत कृष्णावर किती प्रेम आहे आणि या दोघांचं हे प्रेम पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल यात शंका नाही. कृष्णा निश्चित पडलेली असते आणि दुष्यंत तिला उठ ना अशी आर्त हाक मारत असतो. खरंच हा सीन खूप इमोशनल आहे. आणि इकडे बाळजाबाई ही सुद्धा कृष्णासाठी महामृत्युंजय यज्ञ करत असते, अविरतपणे, कुठेही न थांबता. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा तुम्हाला लग्नाच्या वेळेस वचन दिलं होतं ना, आपली 7 जन्माची गाठ आहे, अजून तर पहिलाच जन्म आहे, सुरुवातच झाली आहे आणि तुम्हाला सोडून नाही जाऊ शकत. कृष्णा डोळे उघड, कृष्णा डोळे उघड. आणि इकडे बाळजाबाईचा यज्ञ सुरू असतो. दुष्यंत खूप इमोशनल होतो, कृष्णाचा हात हातात घेतो, रडू लागतो. तर दुसरीकडे बाळजाबाईचा यज्ञ सुरू असताना दलपत, मैनावती आणि जयकांत बाहेर येतात. तेव्हा मैनावती विचारते, अहो हे काय चाललंय? ही बाळजाबाई डोक्यावर पडली की काय? कृष्णासाठी चक्क यज्ञ करतीये, तो सुद्धा महामृत्युंजय यज्ञ. तिला काय झालंय? तर दलपत म्हणतो, काय झालंय मलाच कळत नाहीये. जयकांत म्हणतो, काकीसाहेब हे काय करताय? ते सुद्धा अतिप्रचंड वेगाने बदलले आहेत, त्यांचं काय चाललंय ना कळतच नाहीये. तर दलपत सांगतो, बाळजाबाई बदलली आहे, कृष्णाबद्दल ती पॉझिटिव्ह झाली आहे आणि जर हे खरं असेल ना तर आपला खेळ संपला, आपल्यासाठी सगळंच अवघड होऊन बसणार आहे, एवढं लक्षात ठेवा. हे ऐकून मैनावती आणि जयकांत खूप घाबरतात. त्यांना काय करावं ते कळतच नाही. पण बाळजाबाईला मात्र हाताला चटके बसत असतात, त्रास होत असतो. तरीसुद्धा कृष्णासाठी बाळजाबाई आपला हा यज्ञ सुरूच ठेवते आणि बाळजाबाईला होणारा त्रास पाहून मैनावती मात्र खुश होते. इकडे कृष्णा ही निश्चित पडलेली असते. दुष्यंत तिला विनवणी करत असतो.
तिचा हात जवळ घेतो आणि म्हणतो, कृष्णा उठ ना, तू का त्रास देतेस मला, माझं काही चुकलंय का, चुकलं असेल ना तर मी तुझी माफी मागतो, पण डोळे उघड कृष्णा. तेवढ्यात भक्ती तेथे येते आणि म्हणते, दाजी डॉक्टरांनी सांगितलंय पेशंटजवळ कुणीच थांबू नका, मी तुम्हाला हे सांगायला आली आहे. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे येतो मी बाहेर. दुष्यंत कृष्णाकडे पाहतो, प्रेमाने तिच्या गालांहून हात फिरवतो, पण कृष्णा अजून बेशुद्धच असते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा आहो आम्ही बाहेर, लवकर शुद्धी ते. दुष्यंत आणि भक्ती रूम बाहेर निघून जातात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इमोशनल होता. कृष्णा अजूनही शुद्धीत आलेली नाहीये आणि तिच्यासाठी दुष्यंतची तळमळ पाहून, त्याचं दुःख पाहून तुमच्यासुद्धा डोळ्यात पाणी येईल एवढं मात्र खरं. आणि बदललेली बाळजाबाई पाहूनसुद्धा खूप भारी वाटतंय. बाळजाबाई कृष्णासाठी महामृत्युंजय यज्ञ करतीये. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, समर चक्क हॉस्पिटलच्या नर्सेसला पैसे देऊन कृष्णाचा जीव घ्यायला सांगणार आणि या नर्स चक्क कृष्णाच्या ICUमध्ये येतील, तिचा ऑक्सिजन मास्क काढतील आणि तिच्या तोंडावर उशी ठेवून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करतील. पण त्याच वेळेस दुष्यंतला हे समजेल आणि दुष्यंत कृष्णाचा जीव वाचवण्यासाठी धावत पळत तेथे येणार. मग दुष्यंत कृष्णाचा जीव वाचवू शकेल का, समरचा प्लॅन फ्लॉप करणार का, कृष्णा वाचणार का, हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का, कृष्णाचा जीव वाचायला हवाच, पण बाळजाबाईचं बदललेलं रूप पाहून तुम्हालासुद्धा छान वाटलं का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.